नमस्कार साहेब. नमस्कार. सगळ्यात पहिलं तुमची म्हणजे एक ओळख करून द्या प्रायमरी. मी प्रशांत केरवाड आहे. मूळचा मी लातूर जिल्हा, मुक्काम पोस्ट हेर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. सध्याला मी महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे आणि माझी सध्याची पोस्टिंग आहे ते ठाणे शहर. मी आता सध्या पोलीस कॉन्स्टेबल या पदावर रुजू आहे. तुम्हाला म्हणजे आता हे ट्रेनिंग तुम्ही 2 दिवसापासून ट्रेनिंग घेत आहे. बरं, तुम्हाला पिग फार्मिंग करावी का वाटली? ऍक्च्युली माझं हे होतं की मी गोट फार्मिंगकडे जावं आणि विशेष म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, तो शेती करतो आणि त्याला एक जोडधंदा होईल आणि कमी म्हणजे जोडधंदा म्हणजे त्याचं उत्पन्न भेटेल आणि कमी श्रमामध्ये जास्त प्रॉफिट भेटेल, जेणेकरून आपली आर्थिक प्रगती होईल. तर मी कालांतराने असं विचार केला की बऱ्याच युट्यूबला वगैरे सर्च केल्यानंतर मला असं निदर्शन झालं की बाबा की पिग फार्मिंग ही फायद्याची आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न भेटतं आणि आर्थिक प्रगती पण बऱ्यापैकी आपल्याला साधता येते. त्याचमुळे मग युट्यूबला जाधव सरांची भेट झाली मला आणि विशेष म्हणजे जाधव सर माझ्या जिल्ह्याची निघाली. म्हणजे एक गावाकडला, म्हणजे मी आता राहतो मुंबईला, एक गावाकडल्या माणसाची ओळख होईल त्यानंतर एक जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. आणि विशेष म्हणजे मग मी जाधव सराला फोन केल्यानंतर मला जाधव सरांनी ते क्विक रिस्पॉन्स दिला की माझी साप्ताहिक होती, मी घरी बसलो होतो आणि व्हिडिओ बघत होतो. ते तुम्ही रिस्पॉन्स क्विक दिल्यानंतर मी की बाबा की मी ह्याला ओळख पण सांगितली की मी असं सर मी डिपार्टमेंटमध्ये आहे. त्यांनी पण मला सांगितले की बाबा मी पण 2011च्या बॅचला मी ट्राय केलं होतं. मी बाबळगावला म्हणजे ऍक्च्युली 12वी नंतर मी बाबळगावमध्ये भरतीसाठी गेलो होतो आणि माझी हाईट पुरली नाही, 1 इंचाने हाईट राहिली माझी मागे, त्यामुळे मी ते होऊ शकलो नाही. तर साधारणतः सर जे ते मुंबईमध्ये आहेत, पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती आहेत आणि त्यांचं असं आहे की गावाकडं त्यांना हे फार्म चालू करायचे, त्यांचे भाऊ शेती करतात. तर एक त्यांनी रिसर्च केला गोट फार्मिंग विषयी. गोट फार्मिंग मध्ये रिसर्च केल्यानंतर त्यांनी ते पिगरी निवडायचं ठरवलंय. बरं, ह्या ट्रेनिंग बद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय भेटलं या ट्रेनिंग मध्ये? एकंदरीत खूप जे माझ्या मनामध्ये जे समस्या होत्या किंवा मला पुढे चालून काय अडचणी येतील का, तर ज्यावेळेस मी ह्यांचं इनडोअर बी केलं आणि आउटडोअर बी केलं, असं समजलं की खूप प्रोसेस खूप सोपी आहे. आपण एक मनामध्ये एक न्यूलगंड केलोय की बा की अवघड आहे, तर असं साधारणतः विचार केलेला एक ऍज अ माणूस म्हणून, तर हे एक चांगला आहे, व्यवसाय दृष्टी चांगला आहे आणि विशेष म्हणजे कमी कालामध्ये जास्त उत्पन्न मिळतं. त्यामुळे माझी एक सरांच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातील जे बेरोजगार आहेत त्यांना अशी विनंती आहे जोडून की बाबा तुम्ही ह्या व्यवसायाकडे या, जात धर्म ह्या याच्यामध्ये बघू नका, आपली आर्थिक प्रगती होती, पुढे येणारी आपली पिढी चांगल्या उद्योगधंद्याला लागते. त्यांना नोकरीची शोधण्यापेक्षा स्वतः आपल्या गावामध्ये म्हणा किंवा जिथं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी तुम्ही स्वतः करू शकता. बरं, आता तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये पिगरी फार्म विषयी सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर केल्या, तर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत ही आमची अपेक्षा आहे, कारण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असले तर भविष्यामध्ये तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमची टीम क्विक रिस्पॉन्स करेल. आणि त्यातल्या त्यात तुमचं म्हणजे आता जे प्रोफेशनल सांभाळून तुम्ही जे हे काम करायचं निवडलंय ते खूप अप्रिशिएबल आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं धन्यवाद.